कल्पना करा, वयाचे अवघे 15वे किंवा 16वे वर्ष आहे. म्हणजे आजच्या काळात या वयात एखादा तरुण फार तर आपल्या 10वी-12वीच्या परीक्षांबद्दल किंवा करिअरबद्दल चिंतेत असतो. हो ना, अगदी बरोबर. पण बघा, इसवी सन 1645 मध्ये सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका मंदिरात एक 15-16 वर्षांचा तरुण चक्क प्रस्थापित आणि बलाढ्य अशा परकीय सत्तांना उलथवून टाकण्याची शपथ घेत होता. बापरे, म्हणजे विचार करा त्यावेळची परिस्थिती किती भयानक होती. अगदी. आणि ही कोणतीही फक्त भावनिक बंडखोरी नव्हती बरं, तर एका महाभयंकर राजकीय आणि लष्करी क्रांतीची ती सुरुवात होती. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच क्रांतीच्या मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. आणि यासाठी आपल्याकडे जो स्रोत आहे ना, तो म्हणजे शिवछत्रपती इयत्ता चौथी इतिहास या टीईटी परीक्षेसाठी बनवलेला एक मेगा रिव्हिजन डेक. तर आपण याची अगदी सुरुवातीपासून उकल करूया. म्हणजे कोणत्याही मोठ्या कार्याची किंवा साम्राज्याची सुरुवात ही एका भक्कम पायावर होते. अगदी. महाराजांनी जे स्वराज्य उभं केलंय ना, त्याची पाळेमुळे खऱ्या अर्थाने शहाजीराजांच्या मुत्सद्देगिरीत दडलेली आहेत. तो इसवी सन 1636चा काळ. हो, 1636, जेव्हा शहाजीराजांनी मुघलांची तो धोरणात्मक तह केला होता. बरोबर. आता इथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे निजामशाही बुडाल्यानंतर शहाजीराजांनी अत्यंत कल्पकतेने आपली पुणे-सुपे ही जहागीर आदिलशाही राजाकडून स्वतःकडे कायम राखली. हो, आणि हीच जहागीर म्हणजे स्वराज्यासाठी मिळालेला पहिलं भौगोलिक केंद्र होते. नक्कीच. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की या 1636च्या तहानंतर आदिलशहाने शहाजीराजांची नेमणूक कर्नाटकमधील प्रदेश जिंकण्याच्या मोहिमेवर केली. इथे एक अत्यंत महत्वाची मानसशास्त्रीय खेळी शहाजीराजांनी खेळली बघा. त्यांनी फक्त प्रदेश जिंकले नाहीत, तर त्या काळात सर्वत्र विखुरलेल्या आणि परकीय सत्तांची चाकरी करणाऱ्या मराठा लोकांमध्ये एक जबरदस्त आत्मविश्वास निर्माण केला. म्हणजे स्वतःच्या मनगटावर आणि युद्धकौशल्यावर विश्वास ठेवायला शिकवला. अगदी बरोबर. हा आत्मविश्वास काही रातोरात आलेला नव्हता. ती एका राजकीय स्थित्यंतराची अत्यंत जाणीवपूर्वक केलेली पेरणी होती. हे ऐकताना ना मला एखाद्या आधुनिक स्टार्टअपची आठवण येते. अरे वा, कसं काय? म्हणजे आपण ज्याला सीड कॅपिटल म्हणतो ना, ते शहाजीराजांनी पुणे-सुपे जहागिरीच्या रूपात आणि लोकांच्या आत्मविश्वासाच्या रूपात उभे केले. हो, अगदीच. आणि याच भक्कम भांडवलावर शिवरायांनी स्वराज्याचं व्हेंचर सुरू केले. म्हणूनच 1645 साली पुण्याच्या नैऋत्याला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयात बालशिवबांनी आपल्या सवंगड्यांना एकत्र केले. हो, तो ऐतिहासिक प्रसंग. तिथे त्यांनी परकीय राजवटींच्या म्हणजे सुलतानांच्या सत्तेविरुद्ध लढण्याचे आवाहन केले आणि स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. या घटनेचं महत्त्व फक्त एका शपथेपुरते मर्यादित नाहीये. म्हणजे त्या काळात सुलतानांच्या विरोधात जाणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. हो, कुणाची हिंमतच नव्हती तशी. पण शहाजीराजांची रणनीती आणि शिवरायांची दूरदृष्टी यांचा इथे सुरेख संगम पाहायला मिळतो. त्यांनी फक्त बंड पुकारले नाही, तर एक स्पष्ट राजकीय विचारधारा मांडली की इथल्या भूमीवर इथल्याच लोकांचं राज्य असलं पाहिजे. म्हणजे हे एक अत्यंत प्रगत राजकीय तत्वज्ञान होतं त्या काळात. पण ध्येय जितके मोठे तितकी संकटे मोठी असतात ना. हो, ते तर आहेच. एकदा का तुम्ही प्रस्थापित सत्तांना आव्हान दिले की संकटे अटळ असतात. आणि इथेच महाराजांच्या क्रायसिस मॅनेजमेंटची किंवा संकट निवारण कौशल्याची खरी परीक्षा सुरू होते. पन्हाळगडाचा प्रसंग आठवतोय. अरे बापरे, तो प्रसंग तर अंगावर काटा आणणार आहे. सिद्धी जौहरने पन्हाळगडाला घातलेला तो महाभयंकर वेढा. महिनोमहिने तो वेढा चालला होता. रसद संपत आली होती. हो, परिस्थिती खूपच हाताबाहेर जात होती. अशावेळी महाराजांनी जी 2 पालख्यांची युक्ती वापरली ती खरोखरच थक्क करणारी आहे. ती केवळ एक युक्ती नव्हती, ती ऑपरेशनल सिक्युरिटी आणि शत्रूचं लक्ष विचलित करण्याची एक अत्यंत अचूक लष्करी चाल होती. बरोबर. वेढ्यातून निसटण्यासाठी एकाच वेळी 2 पालख्या बाहेर पडल्या. एक पालखी सर्वांच्या नजरेस पडेल अशा राजदिंडीतून जाणार होती, तर दुसरी अवघड आणि गुप्त वाटेने. आणि इथे सर्वात महत्वाची भूमिका निभावली ती एका सामान्य माणसाने. शिवाकाशीद. हो, महाराजांचे सोंग घेऊन राजदिंडीतून बाहेर पडणारा तो धाडसी तरुण शिवाकाशीद, जो एक केशभूषा करणारा सेवक होता. हो, म्हणजे विचार करा, त्याला माहीत होते की या पालखीत बसणे म्हणजे मृत्यू निश्चित आहे. तरीही त्याने स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. आणि त्याच वेळी शिवराय खऱ्या पालखीतून वेढ्यातून बाहेर पडताना त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुखांची फौज होती, ज्यांनी पुढे घोडखिंडीत सिद्धी जौहरच्या सैन्याला थोपवून धरलं. अगदी. पण मला इथे ना एका मोठ्या घडामोडीबद्दल थोडा वेगळा विचार मांडावा असा वाटतो. हो, बोला ना.
आपण पन्हाळगडासारख्या संकटातून निसटल्याचं कौतुक करतो, पण त्यानंतर 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वराज्यावर चाल केली. त्यांच्या सूचनेवरून महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. तो एक खूप महत्वाचा टप्पा होता. हो, पण या तहानुसार शिवरायांना मुघलांना तब्बल 23 किल्ले आणि 4 लाख होण उत्पन्नाचा मोठा मुलूक द्यावा लागला. प्रामाणिकपणे सांगायचे तर इतके किल्ले आणि एवढा मुलूक देणे हा स्वराज्याला बसलेला खूप मोठा धक्का नव्हता का? हो, म्हणजे यातून महाराजांनी एक प्रकारे हार पत्करली किंवा माघार घेतली असे वाटत नाही का? खूप साहजिक आणि महत्वाचा प्रश्न आहे. वरवर पाहता ती एक मोठी माघार वाटते. पण जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडले तर हा पुरंदरचा तह म्हणजे माघार नसून ती एक स्ट्रॅटेजिक रिट्रीट होती. अच्छा, स्ट्रॅटेजिक रिट्रीट? हो, कारण मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांचे प्रचंड सैन्य स्वराज्यात धुमाकूळ घालत होते. रयतेचे अतोनात नुकसान होत होते. हो, तेही आहे. अशा वेळी केवळ भावनांच्या किंवा अहंकाराच्या आहारी जाऊन युद्ध करत राहणे हे राज्यासाठी विनाशकारी ठरले असते. महाराजांनी 2 पावले मागे जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांना माहीत होते की वेळ आल्यावर हेच किल्ले पुन्हा जिंकून घेता येतील. म्हणजे त्या क्षणी प्रजेचे प्राण आणि स्वराज्याचे उरलेले अस्तित्व वाचवणे अधिक महत्वाचे होते. अगदी. हा एका परिपक्व नेतृत्वाचा सर्वात मोठा गुण आहे. खरंय. आणि या तहानंतरची पुढची पायरी म्हणजे आग्र्याची भेट. मुघल सत्तेच्या अगदी केंद्रस्थानी म्हणजे औरंगजेबाच्या दरबारात जाणे. आणि तिथे झालेल्या अपमानानंतर महाराजांना आणि संभाजीराजांना कैदेत टाकले गेले. पण आग्र्याच्या कैदेतून सुटण्याचा तो प्रसंग म्हणजे आधुनिक काळातल्या एस्केप रूमसारख्या संकल्पनांनाही फिकी पाडेल असा आहे. हो ना. मिठाईच्या पेट्यांतून म्हणजे पेटारे ज्याला म्हणत, त्यातून महाराजांनी आणि संभाजीराजांनी जी सुटका करून घेतली त्याला इतिहासात तोड नाही. आणि इथेही पुन्हा एकदा सामान्य माणसांची स्वामीनिष्ठा कामी आली ना? महाराज निसटल्यानंतर त्यांच्या जागी आग्र्यात कोण झोपून राहिले? हिरोजी आणि मदारी. हो, मुघलांच्या पहारेकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून ते जीवाची बाजी लावून तिथे थांबले. बरोबर. आद्र्यासारख्या महाभयंकर संकटातून, जिथे सभोवताली लाखो मुघल सैनिक पहारा देत आहेत, तिथून कोणतीही रक्तसांड न करता निव्वळ बुद्धिकौशल्याने निसटणे हे दर्शवतं की महाराजांची गुप्तहेर यंत्रणा आणि नियोजन किती अचूक होते. खरंच. आणि या सर्व संकटांवर मात केल्यानंतर आता राज्याला एका अधिकृत आणि सार्वभौम ओळखीची नितांत गरज होती. आणि ती ओळख मिळाली इसवी सन 1674च्या ऐतिहासिक राज्याभिषेकातून. होय, राज्याभिषेक हा केवळ एक उत्सव नव्हता, तो एक राजकीय संदेश होता. 1674च्या या दिवसापासून महाराजांनी राज्याभिषेक ही आपली स्वतःची नवीन कालगणना सुरू केली आणि त्यांना शककर्ते राजे ही पदवी प्राप्त झाली. आणि विशेष म्हणजे या सोहळ्याला ऑक्सिंडेन नावाचा एक इंग्रज वकील उपस्थित राहिला होता. तर या सगळ्याचा अर्थ काय? म्हणजे ऑक्सिंडेन तिथे असणं हे का महत्वाचे आहे? ऑक्सिंडेनची उपस्थिती खूप मोठी गोष्ट आहे. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय राजकारणात मराठा साम्राज्याला एक स्वतंत्र, सार्वभौम आणि कायदेशीर राज्य म्हणून मान्यता मिळत होती. अच्छा. पण राज्याभिषेकाचा सर्वात मोठा पैलू कोणता असेल तर तो म्हणजे प्रशासकीय संस्थांची उभारणी. महाराज केवळ एक उत्तम योद्धे नव्हते, तर ते एक इन्स्टिट्यूशन बिल्डर होते. हो, त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे आजच्या आधुनिक कॅबिनेट मंत्रालयाची एक अत्यंत प्रगत आवृत्ती होती. अगदी. त्यांनी प्रशासनाची अत्यंत स्पष्ट विभागणी केली होती. उदाहरणार्थ मोरोत्रिंबक पिंगळे हे प्रधान होते, ज्यांच्यावर संपूर्ण राज्यकारभार चालवण्याची मुख्य जबाबदारी होती. आणि रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य म्हणून राज्याचा जमा खर्च पाहत होते. म्हणजे एक प्रकारे ते राज्याचे अर्थमंत्री होते. आणि लष्करासाठी हंबीरराव मोहिते हे सेनापती म्हणून सैन्याचे नेतृत्व करत होते. न्यायदानासाठी स्वतंत्र यंत्रणा होती, ज्याचे प्रमुख न्यायाधीश निराजीरावजी होते. त्याचप्रमाणे धार्मिक कामांसाठी मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव होते. सरकारी आज्ञापत्रे तयार करणे आणि पाठवणे यासाठी अण्णाजी दत्तो हे सचिव होते. आणि गुप्तहेर आणि पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी दत्ताजी त्रिंबक वाकणीस हे मंत्री किंवा वाकणीस होते. बरोबर. या सर्व रचनेमागील मुख्य उद्देश हा होता की राज्याची सत्ता कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात एकवटू नये. अधिकारांचे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप करून एक पारदर्शक व्यवस्था उभी करणे हे यामागचे सूत्र होते. हे खरोखरच थक्क करणारे आहे. पण प्रशासन कितीही चांगले असले तरी साम्राज्य टिकवण्यासाठी 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे भक्कम अर्थव्यवस्था आणि दुसरे अभेद्य संरक्षण. अगदी बरोबर.
आणि या आघाड्यांवर महाराजांनी जे काम केले ते आजही अर्थशास्त्रज्ञांना आणि लष्करी तज्ज्ञांना अचंबित करते. मध्ययुगीन भारतातील पहिले स्वकीय आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक किंवा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटले जाते. त्या काळात इतर भारतीय राज्ये फक्त घोडदळ आणि पायदळावर विसंबून होते, पण महाराजांनी समुद्राचं महत्त्व ओळखले. आरमाराची उभारणी करण्यामागे दूरदृष्टी तर होतीच, पण यात आणखी एक अत्यंत सुंदर सामाजिक पैलू दडलेला आहे. महाराजांनी हे आरमार उभे करण्यासाठी कोणाची मदत घेतली? कोणाची? त्यांनी परकीय तज्ज्ञ बोलावले नाहीत. त्यांनी स्थानिक कोळी, भंडारी आणि आगरी यांसारख्या जातीधर्माच्या सैनिकांना, ज्यांना समुद्राची आणि वाऱ्याची नैसर्गिक जाण होती, त्यांना सोबत घेतले. अरे वा! दौलत खान मैनाक भंडारी, लाय पाटील, दर्या सारंग, तुकोजी आंग्रे यांसारखे स्थानिक दर्यावर्दी लोक आरमाराचे नावाजलेले योद्धे आणि प्रमुख अधिकारी बनले. हे इन्क्लुझिव्ह लीडरशिपचं सर्वोत्तम उदाहरण आहे. म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व. आणि या आरमाराचा वापर फक्त युद्धासाठी नव्हता, तर व्यापारासाठीही होता. हो, सागरी व्यापार. सागरी व्यापार वाढवण्यासाठी त्यांनी राजापूरसारखी बंदरे विकसित केली. जमिनीवरील व्यापारासाठी पुण्याशेजारी खेड शिवापूर ही नवीन व्यापारी पेठ सुरू केली. आणि वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमावरून पाषाण गावात जिजापूर ही पेठ वसवली. बद्दलची माझी सर्वात आवडती रणनीती म्हणजे त्यांचे मिठावरचे धोरण. ओहो, ते पोर्तुगीज मिठाचे धोरण. हो, पोर्तुगीज हद्दीतून स्वराज्यात मोठ्या प्रमाणावर मीठ येत असे. महाराजांनी त्या परकीय मिठावर जास्त कर बसवला आणि आपल्या स्वराज्यात तयार होणारे मीठ स्वस्त केले. हे अगदी अचूक आहे. आणि याचे परिणाम किती दूरगामी होते याचा विचार करा. हे तर आजच्या काळातील इम्पोर्ट ड्युटी लावून मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. हो, अगदी तेच. परकीय मिठावर कर लावल्यामुळे ते महाग झाले. साहजिकच लोक स्वराज्यातील स्वस्त मीठ विकत घेऊ लागले. यामुळे स्थानिक मिठागरांना चालना मिळाली आणि पोर्तुगीजांची आर्थिक कोंडी झाली. एकही गोळी न झाडता शत्रूला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याची अफलातून रणनीती होती. आणि जो महसूल यातून मिळत होता ना, त्याचा वापर गडकोटांच्या उभारणीसाठी आणि आरमारी संरक्षणासाठी केला गेला. बरं, महाराजांचे खरे व्यवस्थापन कौशल्य हे या गडकोटांच्या व्यवस्थापनात दिसून येते. त्यांनी किल्ल्यांच्या प्रशासनासाठी एक भक्कम त्रिस्तरीय यंत्रणा उभी केली होती. त्रिस्तरीय यंत्रणा? हो, म्हणजे किल्ल्यावरील मुख्य अधिकारी किल्लेदार असायचा, ज्याच्याकडे लष्करी नेतृत्व असे. पण त्याच्या दिमतीला इतर 2 प्रमुख अधिकारी असत, अमसबनीस आणि कारखानीस. आणि इथेच ती खरी चेक अँड बॅलन्स सिस्टम लागू होते. म्हणजे किल्लेदार हा सैन्य चालवणार, सबनीस हा किल्ल्यावरील सर्व जमाखर्च आणि कागदपत्रे पाहणार, आणि कारखानीस हा धान्याची कोठारे आणि शस्त्रास्त्रांचा साठा सांभाळणार. अगदी बरोबर. या तिघांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करणे अपेक्षित होते. जर किल्लेदाराच्या मनात काही फितुरी करण्याचा विचार आलाच, तर त्याला सबनीस आणि कारखानीस यांचा पाठिंबा असल्याशिवाय काहीही करता येत नसे. म्हणजे प्रशासनात अत्यंत उच्च दर्जाची पारदर्शकता होती. हो, एकाधिकारशाहीला इथे अजिबात थारा नव्हता. किल्ले, आरमार, अर्थव्यवस्था, अष्टप्रधान मंडळ हे सगळे एका परिपूर्ण राज्याचे घटक आहेत. पण मला वाटतं या सगळ्या यंत्रणेला जिवंत ठेवणारा जो खरा आत्मा होता, तो म्हणजे शिवरायांची आदर्श मूल्य. हो, नक्कीच. युद्धाच्या काळात जेव्हा सर्वत्र क्रूरता, लुटालूट असायची, तिथे महाराजांनी एक पूर्णपणे वेगळा आदर्श प्रस्थापित केला. कलबुर्गीमधील बेलवडी येथील घडीचा प्रसंग या संदर्भात खूप महत्त्वाचा आहे. ही घडी मल्लमम्मा देसाई या एका शूर महिलेने मराठ्यांविरुद्ध लढवली. आणि जेव्हा अखेर तिचा पराभव झाला, तेव्हा महाराजांनी काय केले? त्यांनी तिला कैद केले नाही किंवा तिचा अपमान केला नाही. उलट तिच्या शौर्याचे कौतुक करून त्यांनी तिला सावित्री हा किताब दिला. हो, आणि तिची गढी अत्यंत सन्मानाने तिला परत केली. शत्रूच्या स्त्रीचा असा सन्मान करणं हे महाराजांना तत्कालीन इतर सर्व राजांपेक्षा कितीतरी उंचीवर नेऊन ठेवते. केवळ स्त्रियांचाच नाही, तर इतर धर्मांचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथांचा सन्मान करण्याबाबतही त्यांचे आदेश अत्यंत कडक होते. मोहिमेवर असताना जर कुराण शरीफची एखादी प्रत हाती लागली, तर ती अत्यंत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवण्याचा आदेश होता. आजच्या काळात आपण धार्मिक सहिष्णुता या शब्दावर तासनतास चर्चा करतो, पण महाराजांनी हे प्रत्यक्षात जगून दाखवले. अगदी. तसेच सामाजिक सुधारणांच्या बाबतीतही ते खूप पुढे होते. महाराजांनी बजाजी नाईक निंबाळकर आणि नेताजी पालकर यांच्यासारख्या महत्त्वाच्या सरदारांना पुन्हा स्वधर्मात सन्मानाने प्रवेश दिला. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो ना,
सत्तेचा वापर कसा करावा. अगदी तोच प्रश्न. महाराजांनी सत्तेचा वापर कधीही स्वतःच्या उन्मादासाठी केला नाही. त्यांनी दिलेली मूल्य आणि सहिष्णुतेची शिकवण यामुळेच स्वराज्य हे केवळ राज्य न राहता रयतेचे राज्य बनले. नक्कीच. तर ऐकणाऱ्यांसाठी आपण या चीट शीटची थोडक्यात उजळणी करूया. महत्वाची वर्षे म्हणजे 1636चा तह, 1645ची रायरेश्वराची शपथ, 1665चा पुरंदरचा तह आणि 1674चा राज्याभिषेक. आणि महत्वाच्या व्यक्ती जसे की शिवाकाशीद, ऑक्सिंडेन मल्लम्मा, देसाई. बरोबर. या मेगा रिव्हिजन डेकच्या माध्यमातून केवळ इतिहासाच्या तारखाच समजल्या नाहीत, तर व्यवस्थापन आणि नीतिमत्तेचा एक परिपूर्ण पाठ आपल्याला मिळाला. आणि आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी मला ऐकणाऱ्या प्रत्येकाला एका वेगळ्या मुद्द्यावर विचार करायला सांगायचंय. हो, सांगा ना. आज आपण आधुनिक जगात क्रायसिस मॅनेजमेंट, स्टार्टअप इकॉनॉमी आणि एथिकल लीडरशिप यांसारखे जड शब्द वापरतो. पण जर आजच्या कॉर्पोरेट किंवा राजकीय व्यवस्थांनी शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची उत्तरदायित्वाची पद्धत आणि स्वराज्याच्या अर्थव्यवस्थेचे मॉडेल जसेच्या तसे लागू केले, तर आजच्या जगातील कितीतरी जटिल समस्या एका क्षणात सुटतील नाही का? यावर नक्की विचार करा. हां, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण चर्चेतून मिळालेला हा विचार असाच मनात जपत रहा आणि स्वतःचा अभ्यास अधिक सखोल करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.